मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. विभावरी पल्लवीला म्हणते की इथं उठणं, सुगंधी तेल सर्व ठेवलंय, तुझं झालं की मग इथेच ठेव. पल्लवी म्हणते की हो विभा काकू आणि मनात विचार करते, शांतनूंना उठणं तर लावायचंय पण कसं विचारू? मुळातच ते माझ्याकडनं उठणं लावून घेतील का? विभावरी म्हणते की अरे काय चाललंय तुमचं? पाडव्याच्या दिवशी उठणं लावून घेण्यासाठी काय आता निमंत्रण पत्रिका छापाव्या लागतील का? चला आवरा लवकर, हे पण येतील एवढ्यात. त्यांना उठणं लावायचंय, त्या दोघींच्याही मागे लागायला लागणार आहे. आता तुम्ही नुसतं बघत राहिलं तर कसं होणार? चला पटापटा आवरा. शांतनू अरे तुझ्याशी बोलतीये मी, आज पाडवा आहे ना, चल लवकर. पहिल्या दिवशी मोठ्या आईने लावलं ना उठणं, आज बायकोचा मान असतो. ये बस पाटावर लवकर, चल. तेव्हा शांतनू म्हणतो की ॲक्च्युली हो बाबा आले होते निरोप द्यायला. तेव्हा विभावरी म्हणते की अरे बाबा त्यांच्या कामात रे, तू आत्ता आलायस ना, चल ये पटकन बस पाटावर. पण शांतनू काय उठत नसतो. तेव्हा विभावरी म्हणते की असा नाही ऐकणारस का तू, थांब. मग विभावरी शांतनूच्या जवळ येते आणि त्याला हाताने धरून पाटावर बसवते. विभावरी पल्लवीला म्हणते की घे पल्लवी, आता दिलं शांतनूला तुला ताब्यात, आता लाव त्याला उठणं. आणि शांतनूला म्हणते की शांतनू, किती प्रेमाने उठणं लावायचं हे बघायचं आणि मगच ठरवायचं की काय गिफ्ट द्यायचं ते. बरं चला, आता मी निघते, नाही तर उगाच माझी अडचण कशाला ना. होऊ दे तुमचं, एकदम प्रेमाने उठणं लाव हां. असं म्हणून विभावरी तिथून निघून जाते. मग पल्लवी उठण्याची वाटी हातात घेते आणि शांतनूला शर्ट काढण्यासाठी इशारा करते. मग शांतनू शर्ट काढतो. मग पल्लवी शांतनूला उठणं लावायला सुरुवात करते. पहिल्यांदा हाताला, पायाला, तोंडाला. अगदी प्रेमाने ती शांतनूला उठणं लावत असते आणि शांतनू देखील पल्लवीकडे एकटक बघत असतो. तितक्यात पल्लवीची साडी अडकते. पल्लवीचा तोल जातो. तशी ती शांतनूच्या मांडीवर येऊन पडते आणि मग शांतनूच्या गालाला लागलेलं उठणं पल्लवीच्या गालाला देखील लागतं. नंतर पल्लवी चटकन उठते, स्वतःला सावरते आणि मग तिचा हात तिच्या गालावर जातो. तेव्हा तिला कळतं की तिलासुद्धा उठणं लागलंय. पल्लवी लाजते तेव्हा शांतनू देखील हसत असतो. इकडे मेघना. मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमाने आम्ही स्वाभिमान मालिकेचे रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोचवत असतो. अशा स्वाभिमानचे अपडेट सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे व्हिडिओ तुम्ही सर्वप्रथम बघू शकतात. उषा खालून तिच्या नवऱ्याचा फोटो काढते आणि फोटोकडे बघत खूप रडत असते. ती म्हणते की ह्या पाडव्यालाही तुम्ही माझ्यासोबत नाही. कधी परत येणार आहात तुम्ही? आपलं भेटणं तर नाही, पण बोलणंसुद्धा होत नाही. आणखी किती दिवस मी असंच वाट बघत बसायचंय? फोटोला उराशी धरून मेघना खूप रडत असते. मेघना तिच्या नवऱ्याला फोन करते, पण तिचा नवरा फोन न उचलता तसाच ठेवून देतो. त्याचं तिला खूप वाईट वाटतं आणि ती पुन्हा ढसाढसा रडायला लागते. इकडे पल्लवी विभा काकूकडे आलेली असते. विभावरी म्हणते की अरे वा, झालं वाटतं उठणं बिटणं लावून. इतक्या प्रेमाने उठणं लावून देत होतीस, मला वाटलं अजून 4-5 तास तरी लागतील. पल्लवी विषय टाळत म्हणते की छान खवा मिळालाय प्रदीप काकांना, नाही? विभावरी म्हणते की हो, छान मिळालाय, ते काही त्यांना सांगायलाच नको. असा सण वगैरे असला की 8-8 दिवस आधीच ऑर्डर देऊन ठेवतात. पल्लवी म्हणते बरं द्या बरं, मी तुम्हाला मदत करते. तेव्हा विभावरी म्हणते की अगं नको, आवरून घे की तुझं. पल्लवी म्हणते की थांबा, मला सांगा, मी तुम्हाला गोळे करून देते. आणि मग विभावरी आणि पल्लवी दोघीही खव्याचे गोळे करत असतात. तितक्यात शांतनू तिथे येतो आणि शांतनूच्या हातात ती साडी असते. विभावरी त्याला पायऱ्या उतरताना बघते आणि हसते. पल्लवीची पाठ मात्र शांतनूकडे असते, त्यामुळे तिला काही दिसत नाही. विभावरीला कळतं की ती साडी शांतनूने पल्लवीसाठीच आणली आहे. ती मनात विचार करते की अच्छा, ती साडी पल्लवीसाठी होती तर आता आमच्या प्रेमवीरांना ही साडी द्यायची आहे, पण कशी द्यायची हा प्रश्न पडलाय. पल्लवीला सांगितलं तर? नाही नको, बघूयात थोडी गंमत. बिचारा शांतनू साडी देण्यासाठी ताटकळत उभा असतो, कारण पल्लवी शेजारी विभा काकू बसलेली असते. पल्लवी म्हणते की विभा काकू, एवढ्याच आकाराचे करायचे आहेत ना गोळे? बरं झालं आपण सकाळीच स्वयंपाक आवरून घेतला, दुसऱ्या कामांना वेळ तरी मिळतोय. विभावरी म्हणते की हो ना, आता उद्या सकाळी काय भाजी करायची याचा सुद्धा विचार करून ठेवावा लागेल. सगळेजण घरी असल्यावर वेळ कसा निघून जातो हे कळतच नाही.
पल्लवी म्हणते की विभा काकू नका काळजी करू, मेथीची भाजी आहे पण ती थोडीशी आतून ओली आहे. मी एक काम करते, पेपरवर पसरवून ठेवते. एकच मिनिट, मी पेपर घेऊन येते. पल्लवी उठते. शांतनू बघतो की पल्लवी आता उठली आहे. तो लगेच जातो आणि जिन्याजवळ साडी ठेवतो आणि जिन्याच्या मागे लपतो. पण शांतनूची सगळी मज्जा विभावरी मात्र बघत असते. पल्लवी तिथून जायला निघते तेव्हा तिला टेबलवर एक बॉक्स दिसतो. साडीचा तो बॉक्स बघते, हातात घेते आणि बाजूला ठेवते आणि शेजारी असलेल्या पेपरच्या रद्दीतून एक पेपर उचलते आणि डायनिंग टेबलवर आणून ठेवते. बिचारा शांतनू मात्र बघतच असतो. पल्लवी किचनमध्ये मेथी घ्यायला जाते. शांतनू पुन्हा एकदा लपून बसतो आणि पुन्हा ती गेल्यावर बाहेर येतो. त्याचं लक्ष विभावरीवर जातं तर विभावरी त्याच्याकडेच बघत असते. शांतनू फोन आल्याचा बहाणा करतो आणि म्हणतो की हो पाठवायची आहे ना, तिकडेच पाठवायची आहेत. नाही नाही, दिवाळी आहे ना, असं म्हणून गुपचूप तो साडीचा बॉक्स उचलतो. विभावरी त्याची सगळी गंमत बघत असते आणि खूप हसते. विभावरी शांतनूला म्हणते की अरे शांतनू, रूम तुझी वरती अरे. शांतनू म्हणतो की हो काकू, वरच चाललोय, असं म्हणून पटकन जिन्याच्या दिशेने तो वर जायला निघतो. त्याची धावपळ बघून बिचारी विभावरी तर खूपच हसत असते. आदिती कपाटातून साड्या काढत असते. विचार करत असते की कुठली साडी नेसावी, काय करावं मला कळतच नाही आहे. प्रभाकर सर तिच्या मागून येऊन उभे असतात आणि जेव्हा आदिती मॅम साड्या चूज करत असतात तेव्हा प्रभाकर सर आदितीकडेच बघत असतात आणि हसत असतात. आदिती म्हणते की प्रभाकर तुझं काय चाललंय? तेव्हा प्रभाकर म्हणतो की अगं माझं कुठे काय चाललंय, तुझंच तर चाललंय. काय आदिती, कोणती साडी नेसावी हे जेव्हा बायको ठरवत असते तेव्हा नवऱ्याने अगदी गप्प बसावं. हे सुखी संसाराचं गुप्पे ते असं म्हणतात बाबा. आदिती म्हणते की तिकडं उभं राहून गंमत बघण्यापेक्षा जरा माझ्या मदतीला ये. सिलेक्शन कर की कुठली साडी नेसू मी. प्रभाकर सर म्हणतात की त्यात काय एवढं, यातली कुठलीही साडी जरी नेसलीस ना तरी तू सुंदरच दिसणारस, एकदम अप्सरा, असं म्हणून प्रभाकर सर हसायला लागतात. तेव्हा आदिती मॅम म्हणतात जेव्हा बायकोला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात ना नवरे, तेव्हा बायकोला सगळं कळतं. समजलं का, अप्सरा म्हणे. काय नको, मीच ठरवते. मग एक आकाशी रंगाची साडी घेऊन आदिती मॅम आरशासमोर जातात आणि बघत असतात की कशी दिसते. तेवढ्यात प्रभाकर सर मागे येऊन एका पिवळ्या रंगाची साडी आदिती मॅमच्या अंगावर टाकतात आणि म्हणतात की ही कशी दिसते. आदिती मॅम म्हणतात की प्रभाकर, ही साडी तू माझ्यासाठी आणलीस. प्रभाकर सर म्हणतात की आज पाडवा आहे आदिती, पाडव्याच्या दिवशी आपण कित्येक दिवसांनी एकत्र आलोय. आजच्या या दिवशी तुझ्यासाठी काय काय घ्यायचं असायचं, तुला द्यायचं असायचं, तुला भेटायला यावंसं वाटायचं, पण ते कधीच शक्य झालं नाही. मग इतक्या चांगल्या दिवशी एकत्र आहोत तर मी माझ्या बायकोसाठी गिफ्ट नाही घेणार का? आदिती मॅम म्हणतात की प्रभाकर, आपण एकमेकांसोबत असणं हेच माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे. तेव्हा आदिती मॅमच्या डोळ्यात पाणी असतं तेव्हा प्रभाकर सर आदिती मॅमला जवळ घेतात. इकडे बिचारा शांतनू मात्र साडीचा तो बॉक्स घेऊन बसलेला असतो. म्हणतो की पाडवा आहे म्हणून पल्लवीसाठी 4 दुकानं शोधून मी ही साडी घेतली, पण आता तिला द्यायची कशी हेच मला कळत नाही आहे. तेवढ्यात विभावरी तिथं येऊन बसते आणि म्हणते की आता आणली तर खरी, पण द्यायची कशी? शांतनू म्हणतो की हो ना. मग त्याच्या लक्षात येतं की विभावरी त्याच्या समोर बसली आहे. शांतनू म्हणतो की काकू अगं तू कधी आलीस? विभावरी म्हणते की तू जेव्हा हरवला होतास ना तेव्हा. असू दे रे, मी सहजच आले होते तू काय करतो हे बघायला. साडी बघू, कोणासाठी आणली आहे रे? शांतनू म्हणतो की कोणासाठी म्हणजे अगं एक्स्ट्रा आहे ती साडी. त्यासाठी नाही का मगाशी फोन आला होता, त्याला परत पाठवायची ती साडी. विभावरी म्हणते की अच्छा, परत करायची आहे. पण मग साडीकडे असं बघत राहून ती साडी जिथे पोचवायची तिथे जाईल का? विभावरी पुन्हा तो साडीचा बॉक्स हातात घेते आणि म्हणते की असू दे रे, पण ही साडी एका खास व्यक्तीसाठी आणली असं वाटतंय. तू नको करू परत, मला आवडली आहे, मी ठेवते. किती झालेत तेवढं फक्त सांग. तेव्हा शांतनू म्हणतो की काकू अगं ऐक ना, तुला हीच साडी हवी आहे का? विभावरी म्हणते की हो, आवडली आहे मला. तेव्हा शांतनू म्हणतो की अगं तसं नाही, काय आहे त्याचे खूप फोन येऊन गेले ना, त्याला मी आता पाठवून देतो आणि तुझ्यासाठी एक छान साडी घेऊन येतो परत. विभावरी म्हणते की हो का, बरं, मन मारावं लागेल आता. ठीक आहे, पण ज्या व्यक्तीसाठी आणली आहे त्या व्यक्तीकडे पोहोचव नक्की. शांतनू म्हणतो की हो देईन. विभावरी म्हणते की योग्य व्यक्तीपर्यंत साडी पोहोचवणं जास्त महत्त्वाचं आहे.
मी एक वेळ समजून घेईन रे, पण तुझी सगळ्यात जवळची व्यक्ती नाराज होता कामा नये. लुटूपुटूची भांडणं होत राहतात आणि ती होत राहावी. त्यानं नात्यातला ताजेपणा टिकून राहतो. पण त्या भांडणांमुळे नात्यातलं प्रेम आणि आपुलकी हरवता कामा नये. येते मी, असं म्हणून विभावरी तिथून निघून जाते. इकडे मोठी आई आरशासमोर बसून आवरत असते, दागिने घालत असते. तेवढ्यात मोठे काका तिथे येतात आणि म्हणतात की वा सुपर्णा, किती सुंदर दिसतेस तू. गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत असतील तर तुझ्या चेहऱ्यावर असं तेज येतं ना, काही विचारूच नको. तेव्हा मोठी आई म्हणते, बऱ्याच गोष्टी अजून मनासारख्या घडायच्यात. मोठे काका म्हणतात की घडेल, अजून बऱ्याच गोष्टी तुझ्या मनासारख्याच घडतील. पाडवाय, सांग मला तुझ्यासाठी काय गिफ्ट हवंय. तू मागून तर बघ, तुझ्यासाठी असं हजर करतो. घराची मालकीण आहेस तू. तू आनंदित राहणं सगळ्यात महत्त्वाचं. तेव्हा मोठी आई म्हणते, या घराची कागदपत्रं आपण लपून ठेवलीत म्हणून हे घर आपल्या ताब्यात आहे. पण उद्या काय होईल हे काहीच सांगता येत नाही. मी हजर नसताना माझ्या कपाटाची शोधाशोध करण्यापर्यंत मजल गेली पल्लवीची. आता मला धोका पत्करायचा नाहीये. आता मला या घराची कायदेशीर मालकीण व्हायचंय. मोठे काका म्हणतात की ठीक आहे, चल आज पाडव्याच्या दिवशी या निमित्तानं मी तुला हे गिफ्ट देऊनच टाकतो. मी तुला म्हटलं होतं ना की वकिलांना भेटू. उद्याच्या उद्याच वकिलांना भेटून ही चिंतासुद्धा मिटवून टाकू. एकदा हे घर तुझ्या नावावर झालं की तू आदितीला आणि पल्लवीला काही सुखाने जगू देणार नाहीस. तेव्हा दोघेही हसायला लागतात. तेव्हा मोठी आई म्हणते, आणि वेळ पडली तर शांतनूलाही. तोपर्यंत शांतनू आपल्या तालावर नाचतोय तोपर्यंत ठीक आहे. पण ज्या दिवशी तो आपल्या विरुद्ध वागेल त्या दिवशी त्याला घराबाहेर काढल्याशिवाय मी राहणार नाही. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, पल्लवी विभावरीला म्हणते की मेघनाताईंच्या रूममध्ये जात आहेत शांतनू, बहुतेक त्यांना काहीतरी हवं असेल. विभावरी म्हणते की त्याला तुझ्याकडून काही नको आहे, त्याने तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं आहे, तेच ठेवायला गेला आतमध्ये. शांतनू गुपचूप जाऊन मेघनाच्या रूममध्ये ते गिफ्ट ठेवून आलेला असतो. प्रभाकर सर म्हणतात की अगं पल्लवी, गिफ्ट घे ना तुझ्या नवऱ्याकडून. विभावरी म्हणते की जी साडी नेसली आहे ना पल्लवीने, ती शांतनूकडनंच आहे. तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की वा चिरंजीव. पल्लवी म्हणते की बाबा अहो, बबनदादा परत आलेत. मगाशीच माझं त्यांच्याशी बोलणं झालं. आज काही पेपर फाईल्स वगैरे मिळत आहे की नाही ते बघणार आहेत ते. इकडे बबनला किल्ली भेटलेली असते. मित्रांनो, शनिवारच्या एपिसोडमध्ये कमेंट करणारे आपले दर्शक होते स्मिता निकम, गीता चंदेर, रोशन भोयार, निकिता दोशी, राणी बेलोटे, शारदा चव्हाण, भास्कर दहाले, प्रकाश धोपटकर, सुषमा पवार, प्रिया सोनवणे, दीपाली गाडवे, अशोक डुंबरे, कृष्णावेणी दासारी, सुषमा कांबार, प्रियांका ठाकूर, दीपक तेरवकर, वंदना तांबडे, वर्षा चौघुले, आनंद केसवानी, निशिगंधा साळवे, कल्याण खडसे, मत्स्यगंधा चिर्लेकर, शीतल जाधव, सुषमा साळवी, प्रमोद पंडित, अपूर्वा पाडेळकर, प्रणाली फुले, वसंत मेहेंदळे, संजय यावले, आकाश जाधव, सुभाष प्रभू. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या अजूनही काही मित्रांनी खूप छान कमेंट केल्यात आणि खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तसंच स्वाभिमानच्या पुढच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.